नांदेडमधल्या त्रिकुटी या निसर्गरम्य गावात इतकी सुंदर लोकेशन आहे की त्या आल्यानंतर काही क्षणासाठी तुम्ही बाकी सगळं विसरून जाल। हाय हॅलो नमस्कार, मी सायली पाटील आणि आज आपण आलो त्रिकुट येथील महादेव मंदिरला। हे आहे त्रिकुट महादेव मंदिर। दिसायला साधं पण इथली श्रद्धा मात्र खूप मोठी आहे। या मंदिरात त्रिकुट नाव का पडलं यामागे स्थानिक मान्यता आहे। एवढंच नाही तर ह्या पाण्याच्या आत अजून एक स्वयंभू गणपती मंदिर आहे। इथे भगवान शिवांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन शक्तींच्या एकत्वाचं रूप मानलं जातं आणि इथलं शिवलिंग स्वयंभू असल्याची स्थानिक श्रद्धा आहे। या मंदिराची नेमकी स्थापना कधी झाली याची ठोस लिखित माहिती उपलब्ध नाही, पण गावातील ज्येष्ठांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर अनेक वर्षांपासून इथल्या लोकांचं श्रद्धेचं कारण आहे। पिढ्यानपिढ्या लोक येथे येतात, महादेवाची पूजा करतात आणि आपली श्रद्धा जपतात। आणि एवढंच नाही तर या ठिकाणी अजून एक खास गोष्ट म्हणजे एकाच परिसरात तुम्हाला अनेक देवतांचे दर्शन घेता येते। इथे महादेवासोबतच हनुमान मंदिर, श्री सीता माता, लक्ष्मण, राम मंदिर आणि स्वयंभू गणपती मंदिर देखील आहे। म्हणजे एकाच ठिकाणी आल्यानंतर महादेवाचं दर्शन, मारुतीचं दर्शन, श्रीराम, सीता आणि लक्ष्मणांचं दर्शन आणि आपल्याला स्वयंभू गणपती बाप्पांचं दर्शनही इथे घेता येतं। इथल्या प्रत्येक देवस्थानामागे स्थानिकांची श्रद्धा जोडलेली आहे। कोणी मनासाठी येतं, तर कोणी मनोकामनेसाठी, तर कोणी आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी। आणि म्हणूनच कदाचित त्रिकुट हे महादेवाचं मंदिर नसून श्रद्धा आणि निसर्गाचा सुंदर संगम आणि या सगळ्या श्रद्धेसोबतच इथला निसर्गही तितकाच खास आहे। हे मोठे मोठे दगड, त्यामधून वाहणारं पाणी आणि पावसाळ्यात वाढणारी पाण्याची पातळी, आज ज्या पाण्यात आपल्याला ते स्वयंभू गणपती मंदिर दिसत नाहीये त्याच पाण्यामुळे या संपूर्ण परिसराचं सौंदर्य आणखी खुलून येतं। सो गणपती बाप्पा मोरया। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून, बाय।